पुण्यातील आंबेगावच्या रांजणी थोरांदळे या परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे। मजूर टंचाईने बटाटा लागवड रखडल्याने शेतकरी सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक पद्धतीने बटाटा लागवड करताना पाहायला मिळतात। याचा थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सर्वच भागात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर बळीराजा शेतकऱ्याची सध्या शेती कामाची लगबग सुरू आहे। सध्या मी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील रांजणी भागात आलेलो आहे। शेतकऱ्यांची या ठिकाणी सध्या बटाटा लागवडीची लगबग सुरू आहे। खरं तर आधुनिक पद्धतीने हे बटाटा लागवड केली जाते। ट्रॅक्टरच्या सहाय्याने बटाटा लागवड केली जाते, कारण की मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भेडसावते आणि मजुरांचाही खर्च वाढलेला आहे। त्यामुळे शेतकरी खरं तर यांत्रिक पद्धतीने बटाटा लागवड करत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आपण त्यांची बोलू। काय सांगाल, कशा पद्धतीने ही बटाटा लागवड केली जाते, यांत्रिक पद्धतीचा काय उपयोग होतो? आता मजूर टंचाईमुळे पहिल्या जुन्या काळाने आताच्या काळात बदल झाला। मजूर टंचाईमुळे मजूर काय आपल्याला आता भेटत नाही। यांत्रिक युग आल्यामुळे यांत्रिक युगाकडे आपण वळून ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने बटाट्याची लागवड करतो। सरासरी या बटाट्याच्या लागवडीमध्ये आपला फायदा अशा प्रमाणात होतो का बियाण्याची लागवड कमी जास्त प्रमाणात लांबी रुंदी किंवा खोल वर खाली जात नाही। ती एक सारख्या पद्धतीने पडून त्याची उगवण क्षमता सारखी होती। बेड पद्धत असल्यामुळे वरती राहिल्यामुळे गळीतात फरक पडतो। होईत आपला लेबर चार्जेस त्या प्रमाणात होत नाही आणि त्या प्रमाणात जरी लेबर चार्जेस न झाल्यामुळे याचा फायदा आपल्याला ह्या प्रमाणात होतो आणि हे सरासरी जुन्या काळापेक्षा यांत्रिक युगात आता आपल्याला मोठा फायदा याचा। मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या बटाटा लागवड केलेली आहे, त्यामुळे या बटाट्यातनं चांगलं उत्पन्न मिळेल आणि आपलं वर्षाचं गणित जुळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे। मात्र त्यासाठी निसर्गाची साथ तितकीच महत्वाची असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। लोणी बाजार समितीच्या वखारीमध्ये साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडलाय। गेली काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सततच्या रिमझिम पावसामुळे कांदा सडल्याचं कळतंय। तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे बाजारभाव वाढलेत। कांद्याला सध्या 30 ते 35 रुपये किलोला भाव मिळतोय। याचाच लोणी बाजार समितीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। लोणी कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आपण या ठिकाणी पाहू शकता। आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणारा हा लोणी उपबाजार आहे। या ठिकाणी कांद्याला आज 300 ते 350 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे। तर दुसरीकडे आपण परिस्थिती पाहिली तर गेली काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे कांदा सडून वखारीत मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे। तर दुसरीकडे कांद्याचे बाजारभाव आवक घटल्याने वाढलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? खरं तर गेल्या 15 दिवसापूर्वी जो सतत पाऊस पडला होता त्याच्यामुळे वखारीमध्ये असणारा 35 ते 30% कांदा खराब झालेला आहे। सध्या कुठेतरी 2 दिवसापूर्वी मार्केट वाढू लागलं होतं, आज मात्र थोडंसं मार्केट कमी झालंय। अजून मला अशी अपेक्षा सरकारने लवकर स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि शेतकऱ्यांना एक दिलासा द्यावा। जर सरकारने निर्यात बंदी जर कायम 40% एक्साईज ड्युटी कमी करून निर्यात बंदी उठवली तर याचा फायदा संपूर्णपणे महाराष्ट्र असेल, राजस्थान, कर्नाटक संपूर्ण शेतकऱ्यांना होणार आहे। यानंतर हा जुना कांदा 1 ते 2 महिने बराकीमध्ये राहील। त्यानंतर जो नवीन कांदा बाजारामध्ये आता कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा राजस्थान, MP मध्ये जो येणारा कांदा आहे त्याही कांद्याला चांगल्या पद्धतीने निर्यात जर खुली केली पूर्णपणे एक्साईज ड्युटी शून्य करून तर हे शेतकऱ्यांचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल। कांद्याचे बाजार किरकोळ स्वरूपात जरी वाढले असले तरी दुसरीकडे मात्र वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचा कांदा वखारीत खराब होत असल्याने त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना फटका बसत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगावला जोडल्या जाणाऱ्या भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। 5 दिवसांच्या अन्न त्याग आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी वैनगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन सुरू केलंय। तर सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्गाची काहीही गरज नाहीये। महामार्ग म्हणजे शेत जमिनी लाटण्याचा हा प्रकार असून सरकार स्वतःच्या मर्जीने शेतकऱ्यांचं नुकसान करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। पैनगंगेच्या पात्रामध्ये सध्या हे शेतकरी जे उभे आहेत ते सिंदखेड राजा ते शेगाव हा भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्या शेतकऱ्यांची आपण बातचीत करणार आहोत। मला सांगा, आंदोलन आहे रद्द करण्यासाठी, पण रद्द का करायचं? हा जो भक्ती महामार्ग चाललाय शेगाव ते सिंदखेड याची सर्वात आधी तर गरज नाहीये, कोणाची मागणी नाहीये, शेतकऱ्यांची मागणी नाही। इव्हन आतापर्यंत जे लोकप्रतिनिधींना बोललो त्या लोकप्रतिनिधींची सुद्धा मागणी नाही। मग असा मागणी नसलेला, गरज नसलेला रस्ता पर्यायी
4 मार्ग उपलब्ध आहे आणि चांगल्या याच्यामध्ये आहे. अशा याच्यामध्ये एवढा चांगला रस्ता उपलब्ध असताना उगीच शेतकऱ्यांची जमीन घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा सरकारला अधिकारही नाहीये आणि सरकारने ते करूही नाही. बरोबर आहे. हा भक्ती महामार्ग जो आहे तो शेतकऱ्यांचा उपयोगाचाच नाही, शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा जमिनी याच्यामध्ये जाणार आहे. किती किलोमीटरचा हा रस्ता आहे? 109 किलोमीटरचा हा रस्ता आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधून हा रस्ता जातो. तर 5000 एकर जमीन यात जाणार आहे. काळी कसदार पिकाऊ जमीन जाती आहे. जी वस्तू आपण निर्माण करू शकत नाही ती वस्तू नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही. गरज नसताना हा भक्ती मार्ग करतायत म्हणून या शेतकऱ्यांचा विरोध या ठिकाणी आहे. शासनानं, राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मी मयूर निकम, झी मीडिया. आणि आता घेऊयात कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी यवतमाळमधून. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक आणि कपाशीवर बोंडसडचा प्रादुर्भाव झालेला आहे. अतिपावसामुळे पिकं कुजली आहेत आणि त्यातच पिवळा व्हायरस आणि पांढऱ्या माशीचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झालाय. शेतकऱ्यांनी पिवळं सोयाबीन आणि सडके बोंड घेऊन मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. सांगलीच्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेदाणा सौद्याची सहाय्यक निबंधकांनी पाहणी केली आहे. तर बेदाणा उधळणीमुळे आता द्राक्ष बागायतदारांचे कोट्यवधींची लूट होत असल्याचा आरोप यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. यामुळे जिल्हा उपनिबंधकांकडे अहवाल पाठवण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं गेलं. मावळ तालुक्यात पावसानं सध्या ओढ दिली आहे. त्यामुळे भात पिकांना जीवनदान मिळत आहे. गेल्या आठवड्यात पावसामुळे आंदर मावळात भात शेती वाहून गेली होती. मात्र आता 13,500 हेक्टरवर भात शेती केली जाते. इंद्रायणी भाताचं पीक उभारी घेऊ लागलं. शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळवण्यासाठी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हे आमरण उपोषण सुरू आहे. काही उपोषणकर्ते शेतकऱ्यांची प्रकृती ढासळली आहे तरीही उपोषण सुरूच ठेवत न्याय देण्याची मागणी उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूर शहराच्या काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. 3 दिवसांपासून शहरात प्रचंड उकाडा वाढला होता. मात्र आजच्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. तर दरम्यान 17 तारखेनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढेल असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.